आज माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी 5:30 वाजता झाली. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. मी हर्षदा. आज पुण्यामध्ये बऱ्यापैकी थंड पडलं होतं, म्हणून म्हटलं गरम पाणी करून अंघोळ करावी. म्हणून पाणी तापायला ठेवलं. तोपर्यंत घर साफसफाई करून घेतली, झाडू मारून घेतला. जी भांडी लावायची राहिली होती ती लावून घेतली. अंघोळ करून आल्यानंतर सर्वात अगोदर डब्बा बनवायला घेतला. मस्तपैकी आजचा मेन्यू होता भाकरी आणि रसरशीत अशी दोडक्याची भाजी. तेही स्वयंपाक करून झालं. त्रिपुरी पौर्णिमा होती आज, म्हणून मग त्याच अनुषंगाने मी स्पेशल अशी रांगोळी काढली होती. मी खरं तर 30व्या वर्षी येऊन ही रांगोळी काढायला शिकलेली आहे. माहिती परफेक्ट नाही आहे, पण खरं सांगायचं झालं तर ही कला खूप महत्त्वाची आहे आणि खूप शांतता देऊन जाणारी आहे मनाला. त्रिपुरी पौर्णिमेची पूजासुद्धा करून झाली. दुपारी दिवसभर ऑफिसचं काम केलं, संध्याकाळी देवपूजा करायला घेतली आणि हा वाला दिवा मी तुळशीपाशी लावत असते. मी हे पिंपरीमधून आणलं होतं. जेव्हापासून हे आणलेलं आहे ना, दिवा रात्रभर राहतो बऱ्यापैकी. हवेमुळे विझत नाही आणि खरंच खूप छान वाटतं एस्थेटिकलीसुद्धा. त्यानंतर ना आम्ही गेलो होतो पधारो प्युअर व्हेजला सरोलीमध्ये. नुकतंच चालू झालेलं आहे. ॲम्बियन्स छान आहे, फूड क्वालिटी पण छान आहे, राजस्थानी स्पेशल आहे, दालबाटी वगैरे इथे छान मिळते. आम्ही रेग्युलर मेनू घेतला होता आणि आम्हाला सर्वांनाच आवडला. तर असं काही आम्ही दिवसाचा एंड केला. थँक्यू.